विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, भारतीय डाक विभाग सोलापूर अंतर्गत विमा प्रतिनिधींची नेमणूक करण्यासाठी हे परिपत्रक जे आहे ते आलेलं आहे. याच्यामध्ये कोणकोणती शैक्षणिक पात्रता लागते, कशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे, काय डिटेल्स आहेत, ह्या डिटेल्समध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. मित्रांनो, सर्वात प्रथम सांगू इच्छितो की जर तुम्हाला व्हिडिओच्या आधी अपडेट्स पाहिजे असतील आणि इतर एज्युकेशनल अपडेट्स पाहिजे असतील तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामची ग्रुप डिस्क्रिप्शन जी लिंक आहे ग्रुपची ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. ॲज वेल ॲज या आर्टिकलची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही रीड करू शकता. हे PDF तिथंच मिळून जाईल. तर बघा, विमा प्रतिनिधीची नेमणूकसाठी जे आहे ते हे परिपत्रक आहे आणि थेट मुलाखतीद्वारे जे आहे नेमणूक केली जाणार आहे. याच्यासाठी कोणतीही परीक्षा नाही आहे, तुम्हाला जस्ट अप्लाय करायचं आहे आणि तुमची मुलाखत घेतली जाईल. आता मुलाखतीला येताना तुमच्यासोबत जे आहे ते अर्ज तुम्ही जेही करताल, शैक्षणिक पात्रता जेही असेल, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स ॲज वेल ॲज तुम्हाला जेरॉक्स, तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, 3 फोटो आणि तुमचे कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत. पात्रतेच्या अटी काय आहेत तर बघा, वयोमर्यादा जे आहे ते कमीत कमी 18 वर्ष आणि मॅक्झिमम 50 वर्ष असायला पाहिजे. म्हणजे तुमचं वय 18पेक्षा कमी नसावे, 50पेक्षा जास्त नसावे. शैक्षणिक पात्रता सिंपल आहे. अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्डाचं सिंपल 10वी पास आउट असले पाहिजेत तुम्ही. दॅट्स इट. शैक्षणिक पात्रता आहे फक्त 10th पास. आता त्याच्यामध्ये किती मार्क पडले वगैरे हे मॅटर करत नाही, फक्त 10th पास आउट तुम्ही असले पाहिजेत. अनुभव, तुम्हाला पॉलिसी विक्रीचा अनुभव किंवा मार्केटिंग स्किल जरी असेल तर चालतं. संगणकाचे ज्ञान तुमच्याकडे असले पाहिजे, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर चालवता आले पाहिजे. स्थानिक भागाची पूर्णतः माहिती, म्हणजे जे स्थानिक भाग आहे जिथं तुमची ड्युटी लागेल तिथे जे आहे स्थानिक भाग जो असतो त्याची माहिती तुम्हाला असली पाहिजे. जिओग्राफिकल लोकेशन्स वगैरे माहीत असल्या पाहिजेत. आता मुलाखतीद्वारे जे आहे ते थेट निवड होणार आहे आणि त्यानुसारच ठरवून वगैरे तुम्हाला इन्सेंटिव्ज वगैरे जे समजा जे पगार वगैरे आहे तो दिला जाईल. आता याच्यासाठी जे आहे निवड झालेल्या उमेदवारांना IRDAची ऑनलाईन परीक्षा पास करावी लागेल. नंतर पुढे निवड झालेल्या उमेदवारांना 5,000 टपाल बचत खात्यामध्ये राष्ट्रीय बचत पत्र मध्ये भारताचे राष्ट्रपतीच्या नावाने तारण म्हणून ठेवावे लागतील, म्हणजे डिपॉझिट असतं. आता थेट मुलाखती कुठं घेतल्या जाणार आहेत बघा, तर तालुका अक्कलकोट तर अक्कलकोट टपाल कार्यालय, बार्शीचं बार्शी टपाल कार्यालय, मोहोळ टपाल कार्यालय आणि सोलापूर शहरचं विभागीय कार्यालय. इथे तारखा दिलेल्या आहेत. अक्कलकोटची 5 तारीख आहे, बार्शी 6 तारीख आहे, मोहोळ 7 तारीख आहे आणि सोलापूर शहराची 8 तारीख आहे. हे नेक्स्ट महिन्यामध्ये जानेवारी 2026. वेळ सगळ्यासाठी सेम आहे, सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत. या जे अंतर्गत आहे या टायमा अंतर्गत तुमची मुलाखत घेतली जाईल. तुम्हाला फक्त 10th पास आउट सर्टिफिकेट वगैरे, तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल, हायर क्वालिफिकेशन तुमचे झालेले असेल, जसं की 12वी झालेले असेल, तुमची डिग्री झालेला असेल, डिप्लोमा झालेला असेल, मार्केटिंग स्किल की तुम्ही याच्या आधी मार्केटिंगचं काम केलेलं असेल त्याचं जर सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. तुम्हाला त्याचा फायदा होईल. सिंपल आहे. डायरेक्टली तुम्हाला वॉक इन करायचं आहे आणि तुम्हाला जे आहे तेच इंटरव्ह्यू द्यायचा आहे. ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यावेळेस तुमची IRDAची ऑनलाईन परीक्षा तुम्हाला पास करावी लागेल, जे अतिशय सोपं असते. माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये विचारा. आणि तुमचं जेही वेतन वगैरे असेल, जेही इन्सेंटिव्ज वगैरे असतील तेही म्हणजे नंतर ठरवले जातील. तर तुम्ही जर इच्छुक असाल सिंपल याला अप्लाय करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, आर्टिकल वाचू शकता. याच्या ज्या महत्त्वाच्या लिंक्स आहेत त्याही मी तिथे दिलेल्या आहेत. आणि इंटरेस्टेड असाल, काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.